नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. मध्य पूर्वेमध्ये युद्धाचे ढग गोळा झालेले आहेत. नवी युद्ध सुरुवात झालेली आहे. इस्रायल पाठोपाठ अमेरिकेनं सुद्धा इराणवरती ज्या पद्धतीचे हल्ले केलेले आहेत आणि जी बातमी समोर आलेली तिची अजून प्रत्यक्ष काय म्हणते त्याला पुष्टी मिळालेली नाही. आयातुल्ला खोमेनी यांची मृत्यू झालेला आहे, हत्या झालेली आहे, बॉम्बस्फोटात ते बळी गेलेले आहेत, कळायला मार्ग नाही. या आम्ही सकाळी आजी वसंतवाणी टाकली, त्याच्यामध्ये अफवा असा मी उल्लेख केलेला आहे. अजूनही त्याच्याबद्दलची स्पष्टता नाही. या सगळ्या युद्धाच्या संदर्भामध्ये बरेच तज्ज्ञ आता त्या सगळ्या ह्याच्यावरती व्हिडिओ करतायत. पण जो एक वेगळा मुद्दा मला उपस्थित करायचा की जो आम्ही सातत्यानं 1990च्या नंतरच्या जागतिकीकरण पर्वाच्या संदर्भात करत होतो. ह्या सगळ्यात तुम्ही बघा, इस्लामिक देश आणि विशेषतः जिथं तेलाची इकॉनॉमी म्हणजे ह्या सगळ्या पेट्रोडॉलर म्हणजे पेट्रोलियम पदार्थांचं ज्या ठिकाणी निर्माण होत होते मोठ्या प्रमाणात सापडत होते आणि साधारणतः दुसऱ्या महायुद्धानंतर 1945च्या नंतर जगाची जी व्यवस्था बदलून शीतयुद्ध सुरू झालं त्या सगळ्या काळामध्ये ह्या तेलाची इकॉनॉमी, पेट्रोल इकॉनॉमी ही फार मोठी त्याची ताकद होती. आणि दुसरी एक गोष्ट होती शीतयुद्धाच्या काळामध्ये वॉर इकॉनॉमी. या दोनमुळं म्हणजे त्याच्यातून जो पैसा मिळायचा त्याच्यातून कट्टरपंथीयांना फार मोठ्या प्रमाणामध्ये सहाय्य केलं गेलं. देशभरामध्ये जिथं जिथं लोकशाही विशेषतः अगदी ह्याच्यामध्ये हिंदू मुस्लिमच करायची गरज नाही, पंजाबसारख्या ठिकाणी खालिस्तान्यांना सुद्धा बळ दिलं गेलं. LTT लिटेच्या अतिरेक्यांना बळ दिलं. जगभरातली गोष्ट आहे. आपल्याशी संबंधित 3 विषय म्हणून तुम्हाला मी सांगतो. काश्मीर असो, पंजाब असो किंवा तमिळनाडू असो. त्याच्यानंतर ईशान्य भारतामध्ये सुद्धा जे काही अशा अतिरेकी शक्ती असतील ह्या सगळ्याला तुम्हाला असं दिसेल की 1945 ते 90 ह्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात फंडिंग आलं, बळ दिलं गेलं, तिथली लोकशाही हाणून पाडण्याचा प्रयत्न झाला. पेट्रोडॉलरचे मोठ्या प्रमाणात पैसे ह्या सगळ्या इस्लामिक देशात मध्य पूर्वेमध्ये त्यांच्या हातामध्ये जगभराच्या नाड्या आलेल्या होत्या आणि त्यांचं सगळं तिथलं ते संशोधन करणे, ते कॉन्ट्रॅक्ट, ते तेल उपसणे ह्याच्यामध्ये अमेरिका आणि बाहेरच्या पाश्चिमात्य देशांचे पैसे अडकलेले होते किंवा म्हणजे ते असे परस्पर विचित्र असे संबंध होते. एक सगळ्यात मोठा धक्का पहिल्यांदा अमेरिकेसारख्या देशाला जेव्हा ट्विन टॉवरवरती हल्ला झाला आणि लादेन पहिल्यांदा म्हणजे ज्या ख्रिश्चनांच्या साह्यानं तुम्ही बाकीच्या हिंदूंशी भांडत होता भारतामध्ये, चीन्यांशी पण भांडण आहे. तिथे तर 1 करोडपेक्षा जास्त मुसलमान मारल्या गेलेले आहे. म्हणजे बौद्धांशी तुम्ही भांडत होता. इस्रायलशी तर संघर्ष प्रचंड प्रमाणातला आधीपासूनचा आहे. ते ज्यूंशी भांडत होता. म्हणजे हे 2 प्रमुख लोकसंख्येच्या दृष्टीनं असलेले समूह, बौद्ध आणि हिंदू, आणि आर्थिकदृष्ट्या जगभरात प्रबळ असलेले ज्यू, अशा तिघांशी भांडण इस्लामने काढलं होतं. पण ह्याच्यातली शेवटची काडी म्हणतो आपण की ती पडली, त्या उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी ती प्रत्यक्ष लादेननी अमेरिकेवरती हल्ला केला. आणि तेव्हापासून तुम्ही बरोबर लक्षात घ्या, हा जो डिक्लाईन, ही जी उतरण सगळी सुरू झालेली आहे कट्टरपंथी सगळ्या राजकारणाला, त्यांचं फंडिंग लादेनला तर मारलंच त्यांनी. आणि आता ज्या पद्धतीनं इस्लामिक देश आपसामध्ये भांडतायत त्याच्यामधलं एक प्रमुख कारण हे तेलावरची जगाचं असलेलं अवलंबित्व कमी होणं. हा एक थोडासा वेगळा मुद्दा मला तुमच्यासमोर ठेवायचा आहे. उदाहरणार्थ भारतामध्ये रेल्वेचं 100% इलेक्ट्रिफिकेशन झालं. आपण अजूनही हा विषय गांभीर्यानं समजून घेतलेला नाहीये, म्हणजे चर्चेत येत नाही कुठे. क्रूड ऑइल फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला रेल्वेसाठी लागायचं आणि त्याच्यामुळे आपलं परकीय चलन अडकून पडायचं आणि आपण ह्या सगळ्या तेल उत्पादक देशांवरची त्यांच्या हातात आपल्या नाड्या होत्या. आज रेल्वेचं 100% इलेक्ट्रिफिकेशन झालेलं आहे. सौर ऊर्जेचा वापर, त्याच्यातले आत्ता समोर आलेले सगळे वाद थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा, पण सौर ऊर्जेचा वापर वाढतो आहे. त्याच्यानंतर गाड्या फार मोठ्या प्रमाणात, इलेक्ट्रिक व्हेकल्स, त्यांचं प्रमाण कालपर्यंत नजरेला दिसत नव्हते. आज सर्रासपणे तुम्हाला 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर रस्त्यावरती तुमच्या गावामध्ये सुद्धा तुम्हाला ह्या इलेक्ट्रिक व्हेकल दिसायला लागलेल्या आहे. काही वर्षानंतर अशी शक्यता आहे जगभरामध्ये की क्रूड ऑइलचा वापर अतिशय मर्यादित झालेला असेल. संपेल असं नाही, पण त्याचा परिणाम ह्या सगळ्या मुस्लिम देशाच्या इकॉनॉमीवर, अर्थशास्त्र झालं. ह्या युद्धाच्या पाठीमागं ती पण एक गोष्ट आहे की हे सगळे जे पैशाचा ओघ आटत चाललेला आहे आणि ही अस्वस्थता या मुस्लिम देशामध्ये आहे. दुसरा जो भाग होता त्याच्यातला की हे कट्टरपंथी जे सगळं राजकारण होतं, हे भडक दंगे आणि अतिरेकी सगळं कारवाया,
यांना जो पायबंद बसला की एकतर इकडचं इकॉनॉमी बदलली, त्याचं स्वरूप वॉर इकॉनॉमी 90च्या नंतर मार्केट इकॉनॉमीमध्ये कन्वर्ट झाली आणि फार मोठ्या प्रमाणात कन्झ्युमेरिझम, ग्राहकवाद, बाजारपेठेचं तत्वज्ञान, बाजारपेठेचं अर्थशास्त्र, बाजारपेठेचं सगळं हे प्रबळ व्हायला लागल्याच्या नंतर ग्राहक म्हणून कोण किती मोठा आहे, तुमच्या खिशामध्ये किती पैसेपेक्षा तुम्ही खर्च किती करता आहात, तुमच्या खिशामध्ये पैसा आहे आणि चिकटपणे तुम्ही काहीच करायला तयार नाहीत आणि असे सामान्यपणे फाटके राहतात, त्याला महत्त्व नाही आहे नवीन व्यवस्थेत. तुमच्या खिशात पैसे आहेत आणि तुम्ही फिरता आहात, घरात वेगवेगळ्या वस्तू घेत आहात, खाता आहात, पर्यटन करता आहात, ह्या सगळ्यातून जी गती इकॉनॉमीला मिळते किंवा वेगवेगळ्या सेवा तुम्हाला पाहिजे आहेत. अगदी छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा, अगदी मी 2 दिवसापूर्वीचं उदाहरण सांगतो. अंबडला जात असताना, अंबडून छत्रपती संभाजीनगरहून अंबड मार्गे परभणीला जात असताना कोपऱ्यावरचं जे हॉटेल होतं तिथे जेवल्याच्या नंतर मी जेव्हा बिल मागितलं तेव्हा तो वेटर म्हटला, सर तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या. कागदावरचं बिल आलंच नाही. अगदी छोटं गाव, म्हणजे त्या अंबडच्या पुढं ते जे गाव म्हणजे अंबडचं बाहेरचा भाग, आणि तो तिथला वेटर साधा जो काही थोडाफार शिकलेला असेल, मग त्यांना ते व्हॉट्सअपवरती बिल दिलं. ते बिल क्लिक केल्याच्या नंतर QR कोडून परस्पर पैसे जमा झाले. कागदच कुठे नाही आहे सगळ्या ह्याच्यात. मग जर ही इतकी सर्व्हिस इंडस्ट्री इतक्या छोट्या गावांमध्ये पण वाढत असेल, त्याचा उपयोग प्रत्यक्षामध्ये केला जात असेल, नुसतं बोलणं, व्हिडिओ करणं वेगळं. तुम्ही लक्षात घ्या, हे सगळं जर कन्झ्युमेरिझम, ग्राहकवाद, तुम्हाला ज्या ज्या गरजा लागतील त्या त्या गरजा तुम्हाला पुरवल्या जातील आणि ह्याच्यातून तुमचं शोषण केलं जातं, असं जे सांगितलं होतं ते खोटं ठरलं. आणि प्रत्येक साधा माणूस सुद्धा त्या व्यवस्थेमध्ये मी तुम्हाला सर्व्हिसेस देतो, म्हणजे त्या हॉटेलमध्ये काम करणारे कामगार हे साधे पोरं होते. मग ह्या सगळ्यातून पहिल्यांदा जी गोष्ट समोर येते ठळकपणे, की जे एकतर कट्टरपंथी सगळं राजकारण बाजूला गेलं, तेलाच्या भोवती फिरणारा अर्थकारण बाजूला गेलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी लोकशाही आहे आणि ज्या ठिकाणी लोकशाही आहे आणि ते जे सगळे कस्टमर, ग्राहक म्हणून तुम्हाला स्वातंत्र्य आहे बाजारात फिरण्याचं, पैसे खर्च करण्याचं, वस्तू आणण्याचं, तिथे पुन्हा स्पर्धा आहे. एक काळी फक्त अँबॅसेडर, फक्त कार तुम्हाला दिसायची, बजाजची स्कूटर दिसायची, ह्याच्याशिवाय दुसरी गाडी तुमच्या डोळ्याला दिसायची नाही. त्या काळात इतक्या गाड्या झालेल्या आहेत, इतकी स्पर्धा झालेली, त्याच्यातून ग्राहकाचा एक फायदा, ग्राहकाचं सुख, ग्राहकाचं हित आणि ग्राहकाचं समाधान याला जे महत्त्व आलेलं आहे, हे सगळं सुद्धा एका अर्थाने ह्या युद्धाला कारण आहे. कारण की हे सगळे देश इस्लामिक, कट्टरपंथी आणि लोकशाही नसलेले असे होते. आता हे सगळे देश जगभरामध्ये, फक्त हे केवळ हिंदू मुस्लिम असाच भाग नाही आहे. तुम्ही आपल्या आजूबाजूला नेपाळमध्ये, बांगलादेशमध्ये आणि त्याच्यानंतर श्रीलंकेमध्ये जे आणि जसं काही घडलं, परत तुमच्या असं लक्षात येईल, जेव्हा जेव्हा ह्या सगळ्या कट्टरपंथीय शक्तींनी भडका उडवून द्यायचा प्रयत्न केला, काही काळ त्याच्यातून सगळे होरपळून निघाले, पण परत रस्त्यावरती येऊन, म्हणजे मूळ मार्गावरती येऊन तुम्हाला लोकशाहीची स्थापना करावी लागली. सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे बांगलादेश. शेख हसीनाला तुम्ही ठीक आहे हाकलून लावू शकता, पण खालिदा जियाच्या मुलाला निवडणुकीच्या द्वारे तिथे पंतप्रधान पदावरती बसलेलं बघून बाकीचं सगळं जग यासाठी चकित झालेलं आहे की तुम्ही जी कल्पना केलेली होती की आता काही खरं नाही, तर उलट तुम्हाला लोकशाहीच्याच मार्गावरती येऊन थांबावं लागलेलं आहे. या युद्धाचा जो अर्थ, ही युद्ध लांबणार नाही, तुम्हाला मी स्पष्ट सांगतो, कोणी किती गपाट्या मार. हेच रशियन आणि युक्रेनच्या बाबतीत ते झालं होतं, हेच इस्रायल आणि गाझा पट्टीत तर चालूच आहे. हे असे दंगे आणि ती ज्योत विस्ताना फडफडत राहती, मोठी होती, तशातला प्रकार होईल, पण प्रत्यक्षामध्ये युद्ध कधीही भडकू शकत नाही. त्याचं कारण म्हणजे की ग्राहकवाद, बाजारपेठेचं सगळं जे अर्थशास्त्र, हे सगळं जगभरामध्ये वॉर इकॉनॉमी बदलून मार्केट इकॉनॉमी ज्या पद्धतीनं वाढत चाललेली आहे आणि त्याच्या विरोधातली ही तडफड आहे. हे युद्ध म्हणजे मार्केट इकॉनॉमीच्या विरोधात बाजारपेठेची अर्थव्यवस्था किंवा एकूणच सगळी व्यवस्थेच्या त्याच्या, कारण की ते दोन्ही पातळीवरती लोकशाही पण नाही आहे आणि एक ग्राहक म्हणून ह्या सगळ्या मध्य पूर्वेतले लोक हे कधीही ग्राहक म्हणून त्यांचं बळकट स्थान निर्माण झालेलं नाही. जसं भारताचं आहे, युरोपचं आहे, अमेरिकेचं आहे, काही प्रमाणात ऑस्ट्रेलिया आहे, इकडं पौरात्य देशांमध्ये चीन, जपानसारखे, चीन नाही, जपानसारखे देश, तायवानसारखे देश यांनी सुद्धा एक ग्राहक संस्कृती रुजवून दाखवलेली आहे. आणि हे नाकारणारे जे कोणी होते, अगदी चीन सुद्धा, ज्यांनी त्यांच्याच सर्वसामान्य नागरिकांना स्वातंत्र्य दिलेलं नाही. त्याच्यामुळे ह्या युद्धाचं एक कारण, म्हणजे हेच कारण आहे असं मी म्हणत नाही, एक कारण फार मोठ्या प्रमाणात बाजारपेठेचं ज्या पद्धतीनं तत्वज्ञान जे त्यांनी नाकारलं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकशाही, ह्या दोन्ही गोष्टी
तेलावरचं असलेलं अवलंबित्व जगाचं कमी होणं, म्हणून त्यांच्या नाड्या आवळल्या चाललेल्या आहेत. त्याच्यावरची उसंतवाणी. भडकले युद्ध, पेटले इराण, मध्य पूर्व रान जळत असे. इस्रायल चाहो जोरदार हल्ला, शांतीचा तो सल्ला नको कोणा. रशियानी चीन युद्धाच्या दाराशी, विध्वंसाच्या राशी अंगणात. पाकभूमीवर अमेरिकी डोळा, पोटामध्ये गोळा मुनिरज. इस्लामिक देश आले संकटात, अमेरिका घात करीत असे. खोमेनीचा मृत्यू, उठते अफवा, तापलेली हवा बातम्यांची. कांत खुमोखुमी जगाला युद्धाची, कांत खुमोखुमी जगाला युद्धाची, कुणाला बुद्धाची आठवण, कुणाला बुद्धाची आठवण. बुद्धानं एक शांतीचा मार्ग सांगितला होता. आज त्याला जोडून आपण असं म्हणूयात की शांतमय बाजारपेठेचा मार्ग, शांततामय लोकशाहीचा मार्ग हा सगळ्या जगाला अवलंबावाच लागणार आहे. नव्हे, उलट तो ज्या ठिकाणी अवलंबण्याचा प्रयत्न होतोय त्याच्या विरोधामधल्या ह्या ज्या सगळ्या शक्ती आहेत, खेल बिगाड सकने की ताकद म्हणतो, त्या सक्रिय होऊन काही ना काहीतरी हातपाय झाडू पाहत आहेत. पण हे काही फार काळ टिकणार नाही. तुम्ही हेच नाही, तुम्ही 90च्या नंतरच्या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीचा अभ्यास करा. साधे तुम्ही बातम्या जरी तपासल्या तरी तुमच्या लक्षात येईल की युद्धाच्या टोकापर्यंत सगळं जातं. त्याच्या पद्धतीनं त्याच्या प्रतिक्रिया उमटतात, पण नंतर ते थंड का होतं? कारण की बाजारपेठ आणि त्याच्या निमित्तानं फिरणारं जे सगळं अर्थशास्त्र आहे त्याचं आकारमान प्रचंड वाढलेलं आहे आणि त्याचा दबाव सगळ्यांना आहे. ह्याच्यातून एकच चांगला संदेश समोर येतो आहे. लोकशाहीला दुसरा कुठलाही पर्याय नाही, बाजारपेठेला दुसरा कुठला पर्याय नाही, खुल्या स्पर्धेला कुठला पर्याय नाही. देशातल्या कृत्रिम भिंती आता कोसळत चालल्या आहेत, कोसळणारही आहेत. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधाय